पांडुरंगांसोबत विठ्ठलाच्या शासकीय महापूजेचा मान मिळवलेले माने दाम्पत्य नेमके कोण? नमस्कार, मी प्रियंका. लेट्स अप मराठीमध्ये आपलं स्वागत. आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरच्या पांडुरंगाच्या चरणी लीन होणाऱ्या लाखो वारकऱ्यांमधून शासकीय महापूजेसाठी निवड होणं हा प्रत्येक विठ्ठल भक्ताच्या आयुष्यातील सर्वोच्च आणि भाग्याचा सन्मान मानला जातो. ही निवड नेमकी कशी होते हे आपण कालच्या भागामध्ये पाहिलंय. यंदा हा ऐतिहासिक बहुमान धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील गौरगाव येथील शेतकरी वारकरी दाम्पत्य बाबासाहेब माधव माने व प्रभावती बाबासाहेब माने यांना मिळाला आहे. या अभूतपूर्व सन्मानामुळे कळंब तालुक्याच्या आध्यात्मिक व वारकरी परंपरेत सुवर्णाक्षरांनी मानपत्र जोडलं गेलंय. आता हे दाम्पत्य नेमकं कोण आहे ते आपण जाणून घेणार आहोत. चंद्रभागेच्या तीरी आषाढीच्या महासोहळ्यासाठी दरवर्षी विठ्ठल भक्तांचा जनसागर लोटतो. ऊन पावसाची तमा न बाळगता शेकडो किलोमीटरची पायपीट करणाऱ्या वारकऱ्यांमध्ये माने कुटुंब मागील 2 दशकांपासून अविरत सेवा देत आहे. 70 वर्षीय बाबासाहेब माने आणि प्रभावती माने हे दाम्पत्य मागील सलग 20 वर्षांपासून पंढरीची वारी करत असून यंदाही त्यांनी आळंदीवरून निघालेल्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होऊन संपूर्ण पायी वारी पूर्ण केली. त्यांच्या याच अखंड निष्ठा आणि भक्तीचं फळ म्हणून विठुरायाने हा महापूजेचा मान त्यांना आज दिला. मध्यरात्री 12 वाजता दर्शन रांग बंद झाल्यानंतर रांगेत सगळ्यात प्रथम असलेल्या बाळासाहेब माने यांची निवड समितीने मानाच्या वारकऱ्यांसाठी निवड केली. त्यामुळे त्यांना मुख्यमंत्री दाम्पत्यासमवेत विठ्ठल रुक्मिणीच्या शासकीय महापूजेमध्ये सहभागी होण्याचा बहुमान मिळालाय. विशेष म्हणजे कळंब तालुक्याच्या संपूर्ण इतिहासामध्ये प्रथमच शासकीय महापूजेचा हा बहुमान या तालुक्यातील वारकरी कुटुंबाला मिळालाय. माने कुटुंब हे मूळचं अत्यंत साधं आणि शेतकरी असून त्यांच्या घरामध्ये वारीची परंपरा दुसरी पिढी जोपासत आहे. शेतीची कष्टाची कामं सांभाळत मुखी विठ्ठलाचं नामस्मरण आणि पायी वारी असा त्यांचा जीवनक्रम आहे. त्यांच्या या सन्मानाने संपूर्ण गौरगाव आणि कळंब तालुक्यामध्ये आनंदाचं आणि अभिमानाचं वातावरण निर्माण झालंय. विठ्ठलाच्या महापूजेनंतर भावना व्यक्त करताना बाळासाहेब माने म्हणाले, मी गेल्या 20 वर्षांपासून एकही आषाढी वारी चुकवलेली नाही. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मला आणि माझ्या पत्नीला शासकीय महापूजेचा मान मिळाला ही माझ्या आयुष्यातील एक अविस्मरणीय घटना आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी विठुरायाचं मनोभावे दर्शन घेता आलं यापेक्षा मोठं भाग्य नाही. यावेळी त्यांनी विठ्ठल चरणी संपूर्ण राज्याच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना करत, पांडुरंगा सर्वांना सुखी ठेव, राज्यात चांगला पाऊस पडू दे आणि सगळ्यांच्या आयुष्यामध्ये आनंद नांदू दे असं साकडं विठ्ठलाला घातलं आहे. तुम्हाला या दाम्पत्याबद्दल नेमकं काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि पाहत राहा लेट्स अप मराठी.